नाही, मी नाशिकला गेलो आणि छत्रपती शिवरायाच्या पुतळ्यांचं दर्शन घेतलं। फुलेवाडा महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले या वाड्यात राहत होत्या आणि ज्या वाड्यामधील विहिरीचं पाणी जे आहे त्यांनी सर्व अस्पृश्य बांधवांसाठी खुलं केलं। त्यांची सावली सुद्धा पडता कामा नये अशी जी परिस्थिती होती, त्या परिस्थितीच्या बाहेर ह्या सगळ्या घटकांना काढण्यासाठी याच वाड्यातून जे आहे काम सुरू झालं आणि या वाड्यातील विहिरीच्या पाण्यानं खरं म्हणजे क्रांती घडवली। एवढंच नाही तर बालहत्या प्रतिबंधक गृह सुद्धा इथेच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलांनी निर्माण केलं आणि या पुण्यातील परित्यक्ता ज्यांच्यावर अन्याय झालेला होता आणि ज्या गर्भवती होत्या, या जीव देत होत्या विहिरीतून वेगवेगळ्या किंवा आत्महत्या करत होत्या, त्यांना या पुणे शहरात पोस्टर लावून त्यांनी सांगितलं, आम्ही तुमचे माता पिता आहोत, तुम्ही अशी आत्महत्या करू नका, माझ्याकडे या। सावित्रीबाई म्हणाल्या, मी सगळ्यांचं बाळंतपण करेन आणि या सगळ्यांना सांभाळण्याचं काम त्यांनी केलं। तर असा हा जो वाडा जो आहे हा आमचा एक ऊर्जा केंद्र आहे आणि त्या म्हणून तिथं माथा टेकण्यासाठी आम्ही सगळे इथे आलो। साहेब, तुमचा प्रवास नाही खरं तर समता परिषदेचा आहे, सगळ्याला माहिती आहे, पण आता जी राजकीय उलटापलट झाली तो समरसतेकडे जाताना दिसतो, त्याचं काय? तुमचा प्रवास समता परिषदेचा आहे, समतेचा आहे, फुल्यांचा प्रचार तुम्ही प्रचार प्रसार केला इतकी वर्ष आणि आता तुम्ही भाजप सोबत चाललाय, मग आता विचारांचं काय? माझे विचार जे आहेत समता परिषदेचे, ते महात्मा फुले समता परिषदेचे, ते विचार आम्ही सोडणार नाही, ते काम आम्ही सोडणार नाही। मला एक या ठिकाणी जर पुढचा प्रश्न तुम्ही विचारणार की काही लोकांनी सावित्रीबाई फुलांचा आणि महात्मा फुलांचा अपमान केला, ते ठीक आहे, परंतु जे ज्यांनी केला अपमान त्याचा बाजूला झालेत। एक लक्षात घेतलं पाहिजे की यापूर्वी सुद्धा मी प्रयत्न केले, मंत्रालयामध्ये जिजामातेचा मोठा फोटो आहे, प्रतिमा आहे, खाली छत्रपतींची तर आहे, शिवाजी महाराजांची, बाबासाहेब आंबेडकरांची, महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुल्यांच्या सुद्धा प्रतिमा इथे लावल्या पाहिजेत खाली प्रवेशद्वारावर। प्रयत्न करून सुद्धा झालं नव्हतं, परंतु फडणवीस शिंदे सरकारनं जे आहे ते महिना दीड महिन्याच्या आत पूर्ण केलं। एवढंच नाही तर भिडेवाड्याच्या संदर्भामध्ये त्यांनी, मी जेव्हा सांगितलं हाऊसमध्ये आणि त्यांना बाहेर भेटून सातत्यानं मिटिंग घेतल्या, अनेक मिटिंग त्यांच्या झाल्या आणि आता शेवटी जे आहे अनेक त्याच्यामध्ये अडथळे निर्माण व्हायला लागले। काय अडथळे आहेत तर जिथले जे काही खरं म्हणजे तिथे आता कुणी राहत नाहीये, पण तर राहणाऱ्या लोकांना घरं देण्याचं नक्की झालं। दुकानदारांना आम्ही सांगितलं आम्ही तिथे दुकानं देऊ, परंतु मग बिल्डर आले, त्याच्यानंतर मग लँडलॉर्ड आले, तर ते आता ज्या त्या केसेस सुरू झालेल्या आहे। आमच्या ज्या काही हे आहे आपलं आरक्षण बांटिया कमिशनचा अहवाल तयार झाला आणि आमचं सरकार गेलं। मी फडणवीसांना सांगितलं की आमचं आरक्षण टिकलं पाहिजे, ज्याप्रमाणे मध्य प्रदेश सरकारला तुम्ही मदत केली भारत सरकारनं तुषार मेहता या सॉलिसिटर जनरल यांना पाठवून, तसं आमच्या बाबतीत सुद्धा करा। फडणवीस तिथे गेले, तुषार मेहतांना उभं केलं आणि आमचं आरक्षण सुद्धा टिकलं। मला ओबीसीचं काम जे करतोय मी, जो माझं काम करेल त्यांच्याकडून माझं काम करून घेणं हे माझं काम आहे। आमची जी आहे फुले शाहू आंबेडकरांचा रस्ता हा आम्ही काही सोडलेला नाही। नाही, भिडेवाड्याचं तुम्हाला सांगितलं, माझं आरक्षण जे आरक्षणचे आहे माझं ते गेलं होतं, ते आरक्षण आम्ही टिकवून घेतलं ताबडतोब। असं काय करता, ते तेवढं आरक्षण महत्वाचं आहे। असं तुम्हाला वाटतं का? आपण यापूर्वी ज्या पक्षातनं कामं केली तिथं आपण होतो ते चुकीचं होतं, हे आता तुम्हाला मला ज्या ज्या पक्षामध्ये होतो त्या त्या पक्षामध्ये जी जी काही जिम्मेदारी होती ती मी पार पाडली। मी ते सांगतो ना की हा महात्मा फुले वाडा जो आहे त्याचं राष्ट्राला अर्पण करण्याच्या कामामध्ये तो पूर्णत्वास नेण्याचं काम
आदरणीय शरद पवार साहेबांनी केलं, हे मी मानतो, त्यांचे ते उपकार आहेत. एवढंच नाही, व्ही.पी. सिंग जे पंतप्रधान, त्यांनी मंडल आयोग ऍक्सेप्ट करण्याची घोषणा केल्यानंतर जालनाला झालेल्या महात्मा फुले समता परिषदेच्या रॅलीमध्ये आम्ही सगळ्यांनी मागणी केली की आम्हाला महाराष्ट्रामध्ये मंडल आयोग लागू करा. पवार साहेबांनी ते मान्य केलं, हे आम्हाला मान्यच आहे. पण अलीकडच्या ज्या काळामध्ये ज्या काही घटना ज्या घडत गेलेल्या आहेत, जे आता तुम्हाला मी सांगतो स्पष्ट, आणि ज्या अजितदादा पवार यांनी त्याचा उलगडा मुंबईच्या रॅलीमध्ये केला, असं आहे की मी नेहमी जी भूमिका मला दिली जाते ती भूमिका मी नेटाने पार पाडतो आणि किती मोठा नेता असला तरी मी अंगावर घेतो. मी विरोधी पक्ष नेता होतो काँग्रेसचा 1995 साली, आणि शिवसेना बीजेपीचं सरकार होतं. आपल्याला कल्पना आहे की मी त्या तुम्हाला आणि जे जुने लोकांना विचारा, वन मॅन आर्मी सारखा मी लढलो त्या सरकारच्या विरुद्ध. शेवटी माझा जो सरकारी जो जे घर होतं माझं मंत्रालयासमोरचं, तिथे माझा हल्ला सुद्धा झाला. नंतरच्या काळामध्ये ज्या वेळेला पुढे जे जे प्रसंग आले, आता अलीकडच्या काळामध्ये आता ऐका ना, तुम्हाला वेळ तुम्हाला काम नाही, पण तुमचं तसं नाही ना, तुम्ही बहुजन विचाराचे आहात. आवश्यकता का पडली आणि त्याच्यानंतर बहुजन विचाराची म्हणून तुम्ही दोघेच आहेत का, बाकी कोण नाही? माझं असं आहे की जोपर्यंत हे काय घडलंय याचं मी उत्तर देतो, ते तुम्हाला मला सांगितलं पाहिजे. बस करा पाहिजे. आता तुम्ही फार बोललात, आम्ही मित्रांना जे आहेत ते आम्हाला बोलले, मी तुम्ही मला प्रश्न विचारलात ना, मी उत्तर देतो, मी जाणार नाही पळून. एक लक्षात घ्या, 2014 पासून बीजेपीचं जे आहे सरकार मुंबईत म्हणजे महाराष्ट्रात आणि देशामध्ये आहे, तेव्हापासून मी अगदी मोदी साहेबांच्या विरुद्ध सुद्धा कडाडून भांडलो. पण त्याच 2014ला पवार साहेब आणि 2-3 जे काय दुसरे काय असतील, जयंत पाटील असतील किंवा उद्धव ठाकरे, तुमचे प्रफुल्ल पटेल असतील किंवा अजितदादा, मुख्यतः जे आहे दिल्लीवरून सांगण्यात आलं की आम्ही म्हणजे बीजेपी शिवसेनेला सोडतो, तुम्ही ताबडतोब काँग्रेसला सोडा. इकडे डील झाला, आम्हाला माहित नाही. साहेबांनी सांगितलं की असं करायचं, आम्ही सांगितलं ठीक आहे. शिवसेनेला त्यांनी सोडलं निवडणुकीच्या वेळेला बीजेपीनं, आणि इकडे 1 तासाच्या आत राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेसला सोडलं. स्वतंत्र निवडणुका झाल्या, त्रिशंकू निर्माण झालं. राष्ट्रवादीनं बाहेरून पाठिंबा जाहीर केला की आम्ही सरकार पडू देणार नाही. का, कशासाठी? आपण विरोधात आहोत ना, विरोधच करायचा होता. तो एक प्रकार झाला. 2017 साली त्यावेळेला आता मी जेलमध्ये होतो, त्यावेळेला इकडचे 5 नेते, पवार साहेबांनी सांगितले जे कोण 4-5, तिकडचे 4-5 बीजेपीचे नेते यांनी ठरवलं की राष्ट्रवादी काँग्रेसला सरकारमध्ये घ्यायचं. आणि त्यावेळेला ही मंत्रीपद, एवढे खाती, हे सगळं ठरलं. आणि शेवटी परत सांगण्यात आलं की तुम्ही शिवसेनेला सोडा, फक्त बीजेपीचं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार करू. आणि तिथून ते परत मागे पडले. आता 14 साली सुद्धा एक तर बीजेपीला सांगितलं शिवसेना सोडा, शिवसेना अलग पडली. इकडे आम्ही काँग्रेसला सोडलं, काँग्रेस अलग पडली. 2017 साली जे आहे शिवसेनेला सोडा, आम्ही तुमच्या बरोबर येतो. मला काहीही माहित नव्हतं, मी लढतच राहिलो. त्याच्यानंतर 2019ला पुन्हा एकदा दिल्लीत जाऊन पॅक्ट करण्यात आला की तुम्ही शिवसेनेला सोडा, आम्ही तुमच्याबरोबर सरकार करतो. आणि मग 2.5 वर्ष जे बीजेपी आणि उद्धवजी ठाकरे यांचं झालं, त्याच्यामध्ये परत विचारण्यात आलं की तुम्ही आमच्या बरोबर राहायचंय. यांनी सांगितलं हो. पवार साहेबांनी पाठिंबा दिला त्या गोष्टीला, आणि ऐन वेळेला जे आहे त्यांनी सोडलं शिवसेनेला बीजेपीनं. आणि इकडे मात्र जे आहे परत
बीजेपी बरोबर सरकारमध्ये जाणार असं ठरलेलं असताना तिथून परत मागे आले आणि बीजेपीला बाजूला करून परत शिवसेनेबरोबर सरकार केलं. माझं म्हणणं असं आहे की त्याचाच राग म्हणून जे आहे अजितदादानं जे आहे ती सकाळची जी शपथ घेतली फडणवीस बरोबर ती याच्यासाठी की त्यांच्या समोर हे डील झालं होतं की काही झालं तरी आम्ही तुमच्या बरोबर येऊ आणि शेवटला ज्या वेळेला युटर्न करण्यात आला. आता हे सगळं मला अलीकडे माहिती पडल्यानंतर आणि अलीकडे सुद्धा 2-4 महिन्यामध्ये असे प्रयोग झाले. एवढंच नाही तर पवार साहेबांनी प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील आणि अजितदादा या तिघांना सांगितलं की तुम्ही जा आणि चर्चा करा की आमच्या ह्या हाती आहेत, ही खाती पाहिजे. सगळी तयारी झाली, मी त्यात नाही. आणि शेवटला जे आहे वाट बघतात आणि इकडून जे आहे त्यांनी सांगितलं की नाही जायचं. माझं म्हणणं आहे की लढायचं तर लढायला पाहिजे, पण तळात मळ्यात जे करतो आपण त्यांनी किती विश्वासार्थ जे आपले राहते म्हणजे आम्ही लढायचं आणि तुम्ही पाठीमागून जे आहे चर्चा सुरू ठेवायच्या हे कोणालाही पटलेलं नाही. आणि एवढंच नाही एवढंच नाही ऐकून मी तसंही उत्तर देतो. एवढंच नाही तर सगळ्या 54 आमदारांनी सह्या केल्या जयंत पाटील सहित, रोहित पवार सहित की आपल्याला बीजेपी मध्ये सरकारमध्ये जायचं आहे. ते कागदपत्र आहेत. कधी पण कधी दोन महिने 3 महिने झाले असतील. सगळ्यांना माहिती आहे पॉलिटिकल हिस्ट्री. मला असं विचारायचं तुम्हाला फक्त 2 प्रश्न आहेत. हे सगळं तुम्ही आता सांगितलं म्हणून तुमचा शरद पवारांवर राग आहे का, हा एक प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा आहे, समतेच्या विचारांकडनं आता हिंदुत्ववादी विचार कायम कंठघोष करणाऱ्यांबरोबर जाताना तुम्हाला काय दुःख आम्ही असं आहे ना की आम्ही बीजेपी मध्ये सामील झालेलो नाही. त्यांच्या बरोबर आहात. समरस्तेकडे चाललाय असं आहे. नितीश कुमार सुद्धा त्यांच्याबरोबर होते, बाहेर आले. ममता बॅनर्जी तिकडे होत्या, बाहेर आल्या. हे सगळे जे जातात पटना इथे जातात, बाहेर येतात. त्यांनी आपापली काही भूमिका सोडलेली नाही. आम्ही सुद्धा आमच्या भूमिकेबरोबर आहोत. आता जे आम्हाला जे आता निलंबन करण्याचा जो काही त्यांनी पत्र दिलेलं आहे की आता ही खरं म्हणजे ही कायदेशीर लढाई आहे आणि त्याचा निर्णय जो आहे कायदेशीर पातळीवर सभागृहात, कोर्ट कचेऱ्यामध्ये तो घेतला जाईल. जो निर्णय लागेल तो आम्हाला मंजूर असेल. लोणावळ्यावरून चालला होता, मला पवार साहेबांनी आरोप केलाय की तुम्ही माहिती घेऊन त्यांना कळवणार होतात माहिती. नेमकी काय परिस्थिती आणि तुम्ही शपथविधी घेतलात पवारांचा आरोप. बरोबर आहे. त्यांचा मला फोन आला काय चाललं, मी म्हटलं जाऊन बघतो काय चाललं. याचा अर्थ मला काही माहित नव्हतं अशातला भाग नाही. आता ते कधी राजीनामा देतात ते आम्हाला सांगत नाहीत, ते कधी राजीनामा मागे घेतात ते आम्हाला सांगत नाहीत, ते कधी दिल्लीबरोबर चर्चा करतात ते आम्हाला सांगतात. मी काय सांगू. तर मी सांगितलं मी पण जातो बस आणि गेलो तिकडे. सगळेच गेले तर मी पण तिथे. सगळे ज्या 40 आमदार 45 आमदार तिथे हजर होते. काय करणार मी एकटा राहून बाहेर काय करणार, परत लढतच राहायचं. उद्धव ठाकरेंनी माणसं पाठवली पवारांकडे मला सीएमचं महानाव सुचवा असं सांगायला. असं एकनाथ शिंदे बोलले की आज आमच्या इंटरव्ह्यूमध्ये की उद्धव ठाकरेंनी माणसं पाठवली होती आमच्याकडे. काय बोलता एक जण बोला ना बाबा. उद्धव ठाकरेंनी माणसं पाठवली, निरोप पाठवलं होतं पवारांकडे की माझं नाव सुचवा सीएम पदासाठी. खरं काय, कारण तुम्ही त्यात होतात त्या चर्चेमध्ये. नाही तर त्या चर्चेमध्ये सुद्धा मी नव्हतो. त्या चर्चेमध्ये सुद्धा जयंत पाटील, अजितदादा पवार, प्रफुल्ल पटेल आणि पवार साहेब. दादांनी भाषणामध्ये वयाचा योग्य होता. दादांनी भाषणामध्ये वयाचा उल्लेख केला. दादांना विचारा. शरद पवारांना साहित्य नाट्यामध्ये कालची सदाभाऊ खोत असतील किंवा इतर असतील. नाही, माझं त्यांना सगळ्यांना सांगणार की कुठे जे आहे ज्येष्ठ नेत्यांबद्दल असेल किंवा कनिष्ठ नेत्यांबद्दल असेल, आपण आपली भाषा जी आहे ती संयमाने वापरली पाहिजे सगळ्यांनी, अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. अखिल भारतीय समता परिषद राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आयाम किंवा विंग म्हणून काम करते असं वाटायला लागलं. नाही, तिकडे जाल तिकडे समता परिषद असं काही सूत्र आहे. नाही, समता परिषदेचे अध्यक्षच मी आहे.
त्याच्यातले 2-4-5 लोक जातात तिकडे परत येतात, आणखीन काही जोडतात. माझं काम सुरू आहे, काँग्रेसमध्ये असताना सुद्धा सुरू होतं, नंतर सुद्धा सुरूच आहे, याच्या पुढे सुद्धा सुरू राहील. शरद पवारांनी विश्वासघात मी हे शब्द वापरत नाही. माझं म्हणणं असं आहे की तुम्ही तळ्यात मळ्यात करणार आणि आम्ही इथे भांडत बसणार. एकदा तर तुम्ही निर्णय घ्यायचा, अनेक वेळा तुम्ही निर्णय घेतला तिथून मागे, पण त्याचा जो आहे परिणाम काय होतोय, त्याचा परिणाम तुम्ही चर्चा करतायत आणि मी लढतोय आणि त्या भोगतोय. आणि म्हणून जे आहे आणि सगळे गेले त्याचं काही कारण काहीतरी असेल ना. हे जे काही झालं त्याच्यामुळे हे एकच कारण, अनेक कारण आहे त्याच्यामध्ये, ते वेगवेगळे विचारा. आपण फार शहाणे माणसं आहात. ईडीच्या याच्यातून 2.5 वर्ष भोगून आलो ना मी. आता काय सुप्रियाचं नेतृत्व मान्य होतं म्हणून तिकडे गेलात का? सुप्रियाताईचं नेतृत्व मान्य नव्हतं म्हणून अजितदादा गट फुटलाय? लक्षात घ्या. तुम्ही चव्हाण सेंटरमध्ये जे पुस्तकाचं लॉन्चिंग झालं त्यावेळेला पवार साहेबांनी स्वतः जाहीर केलं, सगळं सांगितलं मी आता फक्त माझ्या संस्था सांभाळणार आहे, मी आता थांबणार आहे. बरोबर आहे. त्यानंतर मी त्यावेळेस कोर्टात परत धावत आलो. मी सांगितलं का साहेब तुम्ही राजीनामा देता, आपण तुमचं काम कमी करण्यासाठी आपण सुप्रियाताईला कार्याध्यक्ष करू. हे सगळ्यांच्या समोर मी सांगितलं, सगळ्या गोष्टी सांगितल्या, साहेबांनी ऐकलं ना. शेवटी परत एक कमिटी ठरली, 15 लोक त्या कमिटीमध्ये होते आणि तिथे 2 ठराव तयार करण्यात आले की एक, पवार साहेबांनी अध्यक्षपद सोडू नये आणि ते सोडणारच असतील तर सुप्रियाताईंना अध्यक्ष करावे, हा एक ठराव होता. आणि दुसरा ठराव, आता हा ठराव मांडल्याबरोबर चाको आणि तुमचे आव्हाड, जितेंद्र आव्हाड ते तुटून पडले त्या प्रफुल्ल पटेलवर. जणू काय फार मोठा गुन्हा झाला. एवढे जोरात भांडण झालं विचारू नका. अरे म्हणजे का थांबा. ते म्हणाल ठीक आहे तुम्हाला मान्य नाही, दुसरा ठराव आहे की बा पवार साहेबांनीच अध्यक्ष राहावं, सुप्रियाचं नाव जे आहे सुप्रियाताईचं कट करण्यात आलं. मला सांगा, आम्ही सुचवतच होतो ना काय त्यावेळेला या लोकांनी काय विरोध केला? म्हणजे आम्ही काय सगळे काय दुश्मन होते? ते अजितदादा असेल किंवा प्रफुल्ल पटेल तर माझ्या अगोदरपासून त्यांच्या वडिलांपासून पवार साहेबांबरोबर त्यांच्या अंगावर तुम्ही धावून जाता. अजितदादा तुमच्या घरातच जन्माला आला, त्याच्याबरोबर तुम्ही काम केलेला. हे सगळं असताना जे आहे मग आम्ही सांगताना तुम्ही करत नाहीये आणि नंतर मग सांगता की आपल्याला हे करायचं हे करायचं. धन्यवाद सगळ्यांना.